थोडंफार आम्ही बायका बायका गप्पा वगैरे मारतो, काय चाललंय काय नाही. लय अवघड विषय. तर लहान पोरं म्हटल्यावर ओरडा आरडा चालूच राहतोय आणि त्या म्हणजे भांडण होतात की नाही मला घासायच्यात, तू कपडे धु मी भांडे घासते, असं म्हणजे ते सगळं दारात पडतं, सगळं तुमतं. मग तेव्हा पण वाटतं पहिलं काय नव्हतं होते. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आजचा विषय म्हणजे आपलं चाळीतलं घर, जे पहिलं तुम्हाला ऑलरेडी तर दाखवलेलं आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त आणखी काय त्यात आता केलेलं आहे. कारण पहिलं आम्ही घराला कलर केलेला नव्हता, तर तुमचं सगळ्यांचं म्हणणं होतं की दादा घराला कलर वगैरे करायलाच, आणि कुठं ना कुठं आम्हाला पण ते वाटत होतं की घराला कलर वगैरे करावं, पण आमचं पण राहायचं नाही राहायचं ह्या सगळ्या गोष्टी चालल्या होत्या. पण शेवटी कसं आहे, एवढं तुम्हाला सांगितलं, एवढं वर्षापासून राहतोय, त्यामुळे कुठं जाऊ वाटत नाही, नाही का? त्यासाठी मग आम्ही केलं. तर आता तुम्हाला दाखवतो आता काय केलेलं आहे तुम्हाला चेंजेस. तर या आतमध्ये तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे ठीक आहे, तुम्ही या साईडला बघा, इथं आपले पहिले 2 कपाट होते नाही का. इथं एक कपाट होतं, हे कपाट इथं होतं, आणि ह्याच्या जागेवर लाकडी कपाट होतं. तर लाकडी कपाटाचं झालं काय, त्याला ठेवलं आपण बाहेर. बाहेर म्हणजे त्याला उंदराने वगैरे कोरचाडल्याने विषय काय होतो, भिंतीला पावसाळ्यात पाझर फुटते. त्या पाझरामुळे काय होतं माहिती का, असं नाही का, लाकडी जे वस्तू असली की ते अशी नरम होते, किंवा मग ते उंदर कुरतून टाकतं, असा विषय. त्यामुळे ते कपाट झालं खराब, त्याला ठेवलं बाहेर. हे कपाट सारखवलं इकडं, आणि इकडं मग हे आपलं एक्स्ट्रा स्पेस राहिली थोडीफार, त्याच्यामुळं मग ह्या साईडला इकडे टाकलं सगळं नाही का, सगळ्या वस्तू. आणि इकडं ह्या मॅडमने असं वर सामान ठेवलेलं आहे असलं. इकडं तुम्ही बघू शकता, इथं नाही, इथं पहिलं तुम्हाला माहिती होतं की पहिलं किती घाण होती इथं, पण नाही का, घाण म्हणजे पूर्ण कलर वगैरे पापड्या वगैरे झारल्या होत्या त्या कलरनी. ते आता सगळं क्लीन वगैरे करून नाही का जरा बऱ्यापैकी केलेलं आहे. तर पण तिचं वर काय ना काय निघातेच, म्हणजे आता काय ते निघतंय ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त ह्या भिंतीवर जर बघत असताना, इकडं फोटोज वगैरे ॲज इट इज, तिकडे काही चेंजेस केलेला नाही ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त इकडं जर बघतान, तर मग इथं जे मॅडमनी जे केलं होतं, तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये पण माझ्या मते दाखवलं होतं, पण इथं जे केलं होतं ना ते चिऊ मॅडमनी, तर त्याच्यात काय बदल झालेला नाही. म्हणजे ते ऑइल पेंट, ह्याच्याजवळ 2-3 ऑइल पेंटच होते, नेल पेंट ना, तर त्याच्यात काय नाही का, कलर 2-3 वेळा हात मारून पण ते बदल झालेला नाही त्यात, असा विषय झाला. हे काळं काळं जे दिसतंय ते मग ते पायाचं वगैरे डाग बिग असं झालेलं आहे सगळे. त्याच्या व्यतिरिक्त इकडं जर म्हणता, इकडं पण काय चेंजेस नाही. फक्त आता ह्यात विषय एक झाला, तुम्ही बघू शकता, जर वर बघताय तुम्हाला दिसत असेल तर हे जे अँगल आहेत, अँगलला ऑइल पेंट करायचा राहून गेला. कारण पेंटरचा आम्ही इंटरनॅशनल आणला होता असा, त्या पेंटरला काम सांगायचे म्हणले की त्या जीवा येत होतं नाही का. भेटलाच होता असा आपल्या शेजाऱ्याने, रेफरल होता एखाद्याचा, त्यामुळे त्याने पाठवलं, पण ते काय कामाचं नव्हतं. तरी पण बळबळ जे आहे ते चुना वगैरे मारा, आहे तेच कामं बळबळ करून घेतली. त्याच्या व्यतिरिक्त मग तसं तर सगळं पूर्ण कव्हर केलेलंच आहे नाही का. ऑलरेडी सगळं घराचं तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेतच. पण त्याच्या व्यतिरिक्त इकडं जर बघितलं, तर इकडं मग ही आयडिया होती मॅडमची. कारण याचं कारण म्हणजे काय की ज्यावेळेस स्वयंपाक वगैरे करतो त्यावेळेस त्याचा धूर वगैरे नाही का, धूर वगैरे असं भिंतीला वगैरे लागतं, भिंत काळ्या वगैरे होतात. त्याच्यामुळे मग इकडे हे वॉलपेपर लावलंय. वॉलपेपरची डिझाईन ही मॅडमचीच आहे, मॅडमने डिझाईन केलेली आहे. म्हणजे तिची डिझाईन आहे की कसलं वॉलपेपर वगैरे लावत. बाकी तर काय इकडं आहे तसंच आहे, बाकी तर काय बदल नाही ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त मग इकडं तर काय चेंजेस नाहीत, इकडं पण सेम तसंच आहे. एक केबलचा वगैरे विषय आहे. आणि हे आता एवढं तुम्हाला दिसतंय जरा थोडंफार व्यवस्थित, त्याचं कारण काय मी तुम्हाला सांगतो. आपल्याला काढायचे व्हिडिओ काढायचे असल्यामुळं हे नीट केलेलं आहे असा विषय. आणि हे नाही तर मग इथं धिंगाणाच असतो पूर्णपणे ठीक आहे. तर मग असं पूर्णपणे आहे. आणि इथं आता हे जे इथं आता तुम्हाला दिसतंय का माहित नाही, बाहेरून ब्राईटनेस पडते. इथं दाराला आपण ते फ्लॅग लावलंय, बुद्धिस्ट प्रेयर फ्लॅग म्हणतात, ते लावलेलं आहे. जे गाड्यांना वगैरे असतं, मागच्या साईडला 2 व्हीलरला पुढं वगैरे लावलेले असतात. आपण गाडीला पण लावलेलं आहे. तुम्ही कुठला 14 एप्रिलचा जर ब्लॉग बघितला असेल तर त्याच्यामध्ये आपण विहारातून ते घेतलं होतं, ते लावलेलं आहे नाही का. तर असं पूर्णपणे केलेलं आहे सध्या तरी. मित्रांनो, कसं वाटलं आमचं घर तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. पहिल्या व्हिडिओत तर दाखवलंच होतं आम्ही, पण आता आम्ही कलर वगैरे केलाय, चेंज केले थोडंफार.
त्यामुळे परत एकदा व्हिडिओ केला. आणि ह्या व्हिडिओ ह्यांनी दाखवला, मागच्या वेळेचा व्हिडिओ मी दाखवला होता. तर नक्की सांगा तुम्हाला कसं वाटतंय आमचं घर. प्रेझेंटेशन तुम्हाला आवडलं ते सांगा नक्की. हा, आणि घरात काय काय चेंजेस वगैरे आणखी काय करावं लागते तुम्हाला, काय काय वाटतं ते पण सांगा. आणि आमचं आता चाळीतलं घर म्हणा, आमचं आयुष्य कसं आहे ते पण सांगतो. तसं म्हणायला गेलं तर चांगलंच आहे, फ्लॅटपेक्षा चाळीतलं आयुष्य चांगलंच आहे. कारण फ्लॅटमध्ये कसं नुसतं दरवाजा लावून बसायचं, कोणी कोणाच्या घरी नाही. तसं आमचं चाळीतलं कसं बायका काम वगैरे झालं की आम्ही थोडंफार गप्पा मारतो, पाणी भरायचं असलं तर एकत्र येतो. असं बऱ्याचशा गोष्टी त्या फ्लॅटमध्ये नसतात. पण कधी कधी चाळीतल्या घरातला म्हणजे चाळीतलं आयुष्य जे असतं त्याचा पण वैताग येतो. कारण इथं कसं भांडणं पण होतात. तसं फ्लॅटमध्ये कोणाला कोणाशी घेणं देणं नाही, घरातच सगळं असतं. पाणी म्हणा, टॉयलेट म्हणा, तसं आम्हाला सगळं सगळं बाहेरच, कपडे धुवायला, भांडे घासायला बाहेरच. जसं फ्लॅटमध्ये सगळं आतमध्येच आपापलं करायचं आणि बसायचं गपचूप. तेच आता कसं आहे, कुठं ना कुठं नाही का प्रत्येक गोष्टी आपण जे ते ज्या लाईफ मध्ये ओके असतं म्हणा, काय प्रॉब्लेम नाही. कुठं ना कुठं दोन्ही पण गोष्टीचं तसं जर म्हणलं तर ह्या गोष्टी जर म्हणलं ना चाळीतलं बरं आहे का, एक लक्षात घ्या, साहजिक आहे आपण आपल्या इन्कम नुसार आपल्या स्टेटस नुसार सगळ्या गोष्टी करत असतो नाही का. साहजिक आहे, जिथं जर एखाद्याला समजा 1-2 लाख रुपये जर मंथली इन्कम असेल तर साहजिक आहे तो काय चाळीत राहणार आहे का, नाही. कारण त्याला काय घेणं देणं नाही चाळीतलं माणसं कशी येतं काय कशी. पण ठीक आहे, प्रत्येकाच्या इन्कम नुसार वगैरे त्या सगळ्या गोष्टी होत असतात नाही का. ठीक आहे, पण आता तर आम्हाला चाळीतलं आयुष्य चांगलं वाटतंय, पण सध्या तरी म्हणजे कसं फ्लॅटपेक्षा बेटर. बेटर म्हणजे बऱ्यापैकी सेटल नाही म्हणतात ते, काय म्हणतात त्याला ते, म्हणजे बऱ्यापैकी आहे की व्यवस्थित आहे. असं नाही. जी मज्जा चाळीत आहे ती फ्लॅट मध्ये नाही, आता तरी मला असं वाटतंय. कारण सध्या असा विषय फ्लॅटचा पण ते आपलं आहे, तरी पण आम्ही काय जात नाही तिकडं नाही का. आणि फ्लॅटपेक्षा म्हणजे फ्लॅटमध्ये कसं कोण कोणाच्या घरी नाही, दारी नाही. इथं कसं काम झालं की थोडंफार आम्ही बायका बायका गप्पा वगैरे मारतो, काय चाललंय काय नाही. तसं तिथं आता आमच्या समोरच बिल्डिंग आहे लय मोठी, तिथं शेजारी कोण कोणाच्या कोण राहते ते सुद्धा माहित नसतं. जेव्हा तिथं बोर्डवरती नावं वाचते तेव्हाच कळते. तसं इथं नाही, कोणाचं काय चाललंय, कोण कुठे आहे, सगळ्या खबर असतात. ते पण चर्चा बसते हा, निवांत. त्यामुळे मज्जा आहे. काय केलं कुणी काय नाही केलं, हा, चर्चा वाजतात. मीटिंग कोण कामाला जाते, कोण नाही, कोणाचं दुखलं खुपलं, काही प्रॉब्लेम असला तरी नाही का म्हणजे एकमेकांना असं मदत करतात. काही आता थोडक्यात म्हणजे कशाचा पैशाचा प्रॉब्लेम असू द्या, सिलेंडरचा, मग एकमेकांना मदत करतात. गॅस सिलेंडर ठीक आहे, हा, ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे ना. कारण आता फ्लॅट मध्ये बघता ना तुम्ही, कोणी कोणाला देत नाही. इथं नाही, आमचं आहे घ्या तुम्ही असं. त्यामुळे मला तरी आता ठीक वाटतं. पहिलं मला पण लग्न झालं तेव्हा असं वाटतं काय चाळीत मी कसं राहू शकेल की नाही, पण आता मला सवय झाली. आता ही चाळ सोडून मला दुसरीकडे राहायला जाऊ वाटत नाही, आणि चिवच्या पप्पाला पण नाही जाऊ वाटत. थोडक्यात बराच वेळा माझं होतं पण आहे जायचं म्हणून, हा, तेच जायचं, किटकिट होती इथं नको लय. आता समोरासमोर रूम झाल्यात ना. म्हणजे पहिलं काय वाटत नव्हतं ना, पहिलं आता जरा जास्त हे झालं. नुसती किरकिर किरकिर. मला कधी कधी म्हणतात मला तर वैताग आलाय, दुपारचं झोपाय भेटत नाही, आपण चेंज करू रूम. पण मला ठीक वाटतं इथंच, आणि चिवला पण ठीक वाटतं इथंच. रात्रंदिवस गावडी वगैरे जे बॉम्ब ठीक आहे, आता त्याला काही पर्याय नाही, ऑप्शन कंडिशन नाही का आपलं आहे तसं सगळं. समोर जे कुटुंब आलं ती आता कसं आपण कोणाला नाव नाही ठेवत, पण लय अवघड विषय. लहान पोरं म्हटल्यावर ओरडा आरडा चालूच राहते, आणि त्याच्यात स्पेस पण छोटा आहे ना जरा, त्यामुळं आता लहान पोरं सुट्ट्या पडल्या की गडबड गडबड चालूच राहते त्यांची. पण ह्यांना जरा आराम करायचा असतो कामावरून आल्यावर. आता सध्या तरी आमचं ह्याच्यानुसार आहे सगळं, तिथे काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे पोरं वगैरे कालवा करतातच दुपारचं, आणि हे कसं लवकर उठतात सकाळी, त्यामुळे ह्यांना आलं की थोडासा आराम करायचा असतो. आणि आता बघायला गेलं तसं तर म्हणजे चाळीतला प्रॉब्लेम म्हणजे कसा, आमचा कपडे भांडे, आम्हाला पुढं थोडासा स्पेस होता, आता तो नाहीये. डायरेक्ट आम्हाला सगळं भांडे घेऊन कपडे घेऊन टाकीवर जावं लागतं.
त्याच्यामुळे तिथं पण नंबर असतात, तर त्यासाठी पण म्हणजे भांडण होतात की नाही मला घासायच्यात, तू कपडे धु मी भांडे घासते, असं म्हणजे त्याच्या नळावरची भांडण. हा नळावरचे भांडणं कसे असतात त्या टाईप मध्ये कपडे भांड्यासाठी सुद्धा असं. आता म्हणजे बघायला गेलं तर 20-22 रूम आहेत, त्याच्यामुळे सगळ्यांचे सकाळ सकाळी कामाला जायचं असतं, सगळ्यांचेच भांडे कपडे असतात. काही काही बाया तर करतात संध्याकाळी. मग असं वाटतं नको, हा आपण फ्लॅट मध्ये राहिला सुद्धा आपण आपलं करून टाकतो पटकन बेसिंग मध्ये. मग त्याच्यामुळे तो एक प्रॉब्लेम वाटतो चाळीत राहायचा की नको फ्लॅट मध्ये बरे. आणि पावसाळ्याचा पण आता आमचा लय प्रॉब्लेम होतो, पावसाचं पाणी सगळं दारात पडतं, सगळं तुंबतं, मग तवा पण वाटतं. पहिलं काय नव्हतं होत एवढं. हा पहिलं नव्हतं. पहिलं काय नव्हतं होत, पण आता इथे काय झालं ते रूमा बांधल्या त्यामुळे ते काय होतंय पूर्ण पावसाचं पाणी. आता पावसाळा नाही म्हणा, पण आता जे मध्ये Problem. पाऊस पडला होता ना 2-3 वेळा, त्यावेळेस आता पूर्ण ह्याच्यात पाणी येते, काय बोलतात ते फरशीवर गल्लीत. पाणी, फरशीवर पाणी येते पूर्ण, असं पूर्ण वाहत जात नाही का. पहिलं आता हा. पाणी त्याला जायला खूपच नाही ठेवलं आता इथं झालं. पहिलं काय वाटत नव्हतं. पहिलं म्हणजे कसं डायरेक्ट नाली होती, त्या नालीत नाका पाणी वाहून जात होतं असं. हा मग पावसाळ्यात एक वाटतं की हा बाबा फ्लॅट मध्ये पाहिजे आपण, म्हणजे दुसरीकडे पाहिजे, तेव्हा वाटतं हा रूम चेंज करायला पाहिजे, किंवा भांडणं वगैरे चालले बायांची कपडे भांड्यावरून, हा मग तेव्हा पण वाटतं की हा बाबा रूम चेंज करायला पाहिजे. पहिलं म्हणजे भांडणं वगैरे आता काहीच विषय नव्हता, स्वतःच असल्यासारखंच निवांत. हा. पण आमच्या इथं चाळीत तेवढं तरी चांगलं की म्हणजे रूम मालकाचं वगैरे काही टेन्शन नसतं, कसं पण राहावं कसं पण करा, काही टेन्शन नसतं. तसा तरी काय विषय हा नाही. नाही, दुसरीकडे प्रॉब्लेम असतात की नाही का रूम मालकाचं टेन्शन की हे नाही झालं पाहिजे ते नाही. आमच्या रूम मालकाचं तसं काय नाही, एकदम आपलं आपलं करा आणि राहावा निवांत. तसं पण घरात काही प्रॉब्लेम असला तुमचं तुम्ही करा आणि राहावा निवांत. तुमचं तुम्हीच करा, तुमचं तुम्हीच बघा, ते आम्हाला काय सांगू नका. ते अजिबात आम्हाला काय, आम्हाला भाडं पाहिजे आणि काय ते लाईट बिल पाहिजे, बस टेन्शन जसं नाही. जेवढं वाढेल तेवढं द्यायचं का. हम्म. आता ते तुमचं तुम्हीच बघा आता हा. इथे आहे. तर सध्या तरी व्यवस्थित म्हणजे नाही का, सध्या तरी आहे तर चाललेलं आहे आपलं, बाकीचं काही हा. असं चेंजेस वगैरे नाही, नाही का. आणि मेन विषय म्हणजे दाखवायचं म्हणजे किंवा कलर केल्याच्या नंतर दाखवलं नव्हतं तुम्ही व्हिडिओ मध्ये वगैरे बघितलं असेल की नाही का, चेंजेस वगैरे द्यायचं असेल तुम्हाला रूम मध्ये वगैरे, त्यावेळेसच केलं होतं. पण ठीक आहे, त्यावेळेस आपण काय लॉंग व्हिडिओ वगैरे बनवली नाही, नाही का, आणि सांगितलं नव्हतं किंवा कसं आहे काय आहे. त्यामुळे म्हणलं आता जरा सांगावं किंवा कसं झालेलं आहे काय झालेलं आहे रूम, त्याच्यामुळे तुम्हाला दाखवलं जरा. आणि मेन विषय म्हणजे तुम्हाला कशा आमच्या व्हिडिओ वगैरे वाटतात ते नक्की सांगा आम्हाला, नाही का. व्हिडिओ आवडले असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटले असेल, आपलं जे नॉर्मल लाईफ असतं तेच सांगतो आहे नाही. हो नॉर्मल नॉर्मल रोजचं आपलं आयुष्य. आयुष्य हा तेच आहे, वेगळं काही नाहीये. प्रत्येकाच्या आयुष्यात तेच विषय चाललेले असतात, वेगळे काय चाललेले नसतात, असा विषय. आणि आमचा व्हिडिओ कसा वाटतोय कमेंट करा. आमचं घर कसं आहे, व्यवस्थित ठेवलंय का, का पसारा आहे ते पण कमेंट करा. करते का घरात हो व्यवस्थित आहे का. अख्खा दिवस तर जातो आवरण्यात, आता बारीक पोर आहे म्हटलं थोडंफार पसारा इकडं तिकडं आता आवरलं की पसारा निघतोच लगेच. त्यामुळे कसं ठेवलंय ते पण सांगा. असं नाही की व्हिडिओ करायचाय म्हणून आवरले, रोज आमचं घर असंच असतं. मी मागाशी बोलला म्हणून. गाड्या वगैरे हिचं खेळणं वगैरे पडलेलं असतंच आता, तो पण ह्यांना असं वाटतं की खूप पसारा आहे, लय पसारा काढते, आवरत नाही. पण तुम्हीच सांगा, कितीही पसारा आवरला तरी लहान लेकर असल्यावर पसारा होतोच की नाही घरात, कमेंट करून नक्की सांगा. आणि आमचं जे आता चेंजेस केलंय ते कसं वाटतंय कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला काही टॉपिक सजेस्ट करायचे असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा, नाही का, कुठले टॉपिक वगैरे आमच्या व्हिडिओमध्ये हे करायचे असतील तर.